Hello dear students, here Dilip Jadhav sir. Again we are studying the Science 2 chapter number 2, Life Process in Living Organisms part 1. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. The first point is living organisms and life processes. सजीव आणि सजीवातील प्रक्रिया. You know that there are different systems in the human body. They function in coordination with each other. For this action, they need constant supply of energy. आपल्या शरीरामध्ये विविध संस्था आहेत. रक्ताभिसरण संस्था आहे, श्वसन संस्था आहे. आणि यांच्यात समन्वय साधायचा असेल, व्यवस्थितपणे सुरळीत पार पाडायचे असतील, त्यांना ऊर्जेची गरज असते. And you know well, food supplies energy. Food contains different nutrients such as carbohydrates, proteins, fats, vitamins. After digestion, this food is supplied to each and every cell. Oxygen is also, after respiration, supplied to each and every cell. And with the help of mitochondria, the oxidation of this food takes place and the energy is given out. This energy is stored in our body in the form of ATP. And this energy is used for day-to-day work, for the growth of our body. तर अन्नाद्वारे ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा आपल्या वाढीसाठी विविध क्रियांच्यासाठी वापरली जाते. यू नो वेल, प्लांट्स आर ॲटोट्रॉफिक. वनस्पती स्वयंपोषी आहेत. दे प्रोड्यूस देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस. व्हॉट द प्लांट्स नीड फूड दे यूज्ड अँड द रेस्ट ऑफ द फूड इज स्टोअर्ड इन फ्रूट्स, रूट्स, स्टेम, ट्यूबर्स अँड लिव्स. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार केलं, स्वतःसाठी थोडं वापरतात. उरलेलं अन्न ते फळांच्या मध्ये, मुळांच्या मध्ये, खोडांच्या मध्ये आणि पानांच्या मध्ये साठवतात. प्लांट मॅटर इज कन्झ्युम्ड बाय ॲनिमल्स, thus taking the nutrients from them. शाकाहारी प्राणी जे आहे ते वनस्पतीकडून अन्न ग्रहण करतात आणि त्याच्याद्वारे त्यांना ऊर्जा मिळते. नाउ जस्ट आय टोल्ड यू दॅट द फूड सप्लायज न्यूट्रिएंट्स अँड द फर्स्ट न्यूट्रिएंट इज कार्बोहायड्रेट्स. त्याला मराठीमध्ये कर्बोदके असं म्हणतात आणि त्याला आणखीन एक नाव आहे मराठीमध्ये पिष्टमय पदार्थ असंही म्हणतात. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की तुम्हाला जर भरगच्च ताट जेवणाचं घरामध्ये वाढलेलं असेल, त्या ताटाचं निरीक्षण करा. त्या ताटामध्ये सगळ्यात जास्त पदार्थ जे असतात त्याच्यामध्ये कर्बोदके असतात. भात, चपाती किंवा भाकरी आणि इतर पदार्थ. आणि 2 नंबरचे पदार्थ जे असतात, डाळी, मटण, चिकन, दूध, त्याच्यामध्ये प्रथिन असतात. आणि आपण कमी खायला पाहिजेत असे तेलजन्य पदार्थ आहेत, त्यालाच फॅट्स असं म्हणतात किंवा लिपिड्स असं म्हणतात. तेलकट पदार्थ असतात. दुधातली साई किंवा तूप असेल, तेल असेल, चिकनमधलं तेल असेल, मटणातलं तेल असेल, त्यांना आपण फॅट्स असं म्हणतो. द फर्स्ट न्यूट्रिएंट इज कार्बोहायड्रेट्स. सोर्स म्हणजे स्त्रोत त्याचे कुठून कुठून मिळतं आपल्याला. मिल्क, फ्रूट्स, जॅगरी, केन, शुगर, cereals, vegetables, potatoes, sweet potatoes, sweet meats. जॅगरी म्हणजे गुळ. Then its function. Carbohydrates provide 4 kilocalorie energy per gram. 1 ग्रॅम कर्बोदकापासून आपल्या शरीराला 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. Now come to the next point. Living organisms and energy. The energy production,
Respiration in living organisms takes place at body and cellular level. आपण जे श्वसन करतो हे श्वसन 2 स्तरावरती असतं. एक शारीरिक स्तर आणि एक पेशी स्तर. म्हणजे काय बघा, बॉडी लेवल रेस्पिरेशन, एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड बिटवीन बॉडी अँड एन्व्हायरमेंट. आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड पर्यावरणामध्ये सोडतो. हे शरीरस्तर श्वसन झालं, रेस्पिरेशन झालं. नाऊ सेल्युलर लेवल एक्सप्रेशन, ऑक्सिडेशन ऑफ फूडस्टफ्स इनसाइड द सेल्स. आपल्या पेशीमध्ये अन्नाचं होणारं ऑक्सिडेशन. थोडक्यात लंग्समधून ऑक्सिजन डिफ्यूज होतो, आपल्या प्रत्येक पेशीमध्ये बसतो आणि पेशीमध्ये अन्नाचं ऑक्सिडीकरण होतं मायटोकॉन्ड्रियाच्या मदतीने, म्हणजे तंतुकणीच्या मदतीने आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. ही ऊर्जा आपल्या शरीरामध्ये एटीपीच्या स्वरूपात असते. प्रोड्युस्ड एनर्जी इन आवर सेल इज स्टोर्ड in the form of ATP, adenosine triphosphate, and this energy is used for day-to-day work, for growth of our body, for healing the body. ही ऊर्जा अशा पद्धतीने वापरली जाते. Dietary carbohydrates are used for production of energy in the form of ATP. Oxidation of glucose is carried out step by step in the cells during the process of cellular respiration. Cellular respiration is done by following 2 methods. That is aerobic respiration in presence of oxygen and anaerobic respiration in absence of oxygen. श्वसन आहे 2 प्रकारचं होतं आपल्या शरीरामध्ये. ऑक्सिजनच्या मदतीने होणारं श्वसन हे साधारणतः आपण करतो, वनस्पती करतात, बहुतांशी प्राणी ऑक्सिजनची मदत लागते. काही सूक्ष्मजीव यांना श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज नसते, त्याला विनाक्षी श्वसन, अनएरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतात. नाउ एरोबिक रेस्पिरेशन. नाउ कम टू द नेक्स्ट पॉइंट. ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज ऑकर्स इन 3 steps. During the aerobic respiration, there are glycolysis, tricyclic acid cycle, and electron transfer chain takes place. थोडंसं कठीण वाटेल तुम्हाला, पण पुस्तकामध्ये याची फ्लो चार्ट दिलेला आहे. तो फ्लो चार्ट पाहिल्यानंतर एक एक स्टेप्स आपल्याला कळते. नाउ व्हॉट इज ग्लायकोसिस? यालाच मराठीमध्ये आपल्या कर्बोदकामधून जे ग्लुकोज जातं आपल्या शरीरामध्ये. थोडक्यात तुम्ही चपातीचा एक तुकडा घ्या, तोंडामध्ये बराच काळ चावा, तो थोडासा गूळ लागतो, कारण त्याच्यातून ग्लुकोज बाहेर येतं. ग्लुकोजची बिस्किट पासून बनली जातात. म्हणजे कर्बोदकाचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं. आणि ते ग्लुकोजचं पुढे काय होतं शरीरात पेशीत सामावून घेण्यापूर्वी, तर ते 3 स्टेप्समधून तो ग्लुकोज जातो आणि आपल्याला ऊर्जा मिळते. त्यातली पहिली स्टेप्स आहे ग्लायकोसिस. इन ग्लायकोसिस, ग्लुकोज मॉलिक्युल्स इज ऑक्सिडाइज्ड स्टेप वाइज into 2 molecules of each pyruvic acid, ATP, NADH2 and water. फ्लो चार्ट पाहिल्यानंतर कळेल की एका ग्लुकोज रेणूपासून हे विविध प्रकारचे हितकारक चांगल्या प्रकारचे रेणू आपल्या शरीरामध्ये रूपांतरित होतात. दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम. आपल्या पेशी द्रव्यात ही प्रक्रिया घडून येते. पायरुविक ऍसिड फॉर्म ड्युरिंग ग्लायकोसिस इज कन्व्हर्टेड इनटू molecule of acetyl coenzyme A and 2 molecules each of NADH2 and CO2. काळजी करू नका, आपण शाळा सुरू झाल्यानंतर ही माहिती जास्त पाहू. आणि फ्लो चार्ट जो आहे तो फ्लो चार्ट पाहिल्यानंतर वरून खाली असं एका ग्लुकोजच्या रेणूचं रूपांतर शरीरामध्ये कसं होतं आणि त्यातून कोणकोणते रेणू तयार होतात आणि एटीपी ऊर्जा कशी तयार होते याविषयी माहिती मिळते. ट्रायक्लार्बोझॅलिक ऍसिड सायकल, that is the second step. When acetyl coenzyme molecules enter the mitochondria, the triclarboxylic acid cycle chain reaction takes place in mitochondria. Acetyl part of acetyl coenzyme A is completely oxidized, releasing molecules of CO2, H2O, NADH2 and FADH2. थोडक्यात काय सांगितलेलं आहे की ग्लुकोजचं रूपांतर कशामध्ये झालं, CO2
NADH2 ATP मध्ये, पुन्हा त्या ॲसिडिल कोएन्झाईमचं रूपांतर कशामध्ये झालं आणि शेवटी जी ऊर्जा आपल्याला मिळते ती ऊर्जा कशी मिळते. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन, दिस इज द थर्ड स्टेप in this glycolysis. The electron transfer chain reaction takes place only in mitochondria. Molecule of NADH2 and FADH2 formed during all above process participate in electron transfer chain reaction. From NADH2 molecule, 3 molecules of ATP, and from NADH2 molecule of 2 molecules of ATP are produced during these cyclic reaction. And along with ATP, water molecules are also formed during chain reaction. Thus, one molecule of glucose gives CO2, H2O along with energy after complete oxidation in the process of oxygen. आता मध्ये जे तुम्हाला मी NADH2 FADH2 काय म्हटलं ते कळणार नाही, परंतु सर्व ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर पचल्यानंतर शेवटी ATP एनर्जी तयार होते, कार्बन डायऑक्साईड तयार होतो, H2O तयार होतो, हे माहीत असणं पाहिजे. हे स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजेल. आता NADH2चा अर्थ निकोटिनामाइड, ॲडेनाइन, डिक्लोटाइड. FADH2 फ्लॅविन, ॲडेनाइन, डायन्यूक्लियोटाइड. These coenzymes are formed in the cell and they take part in the cellular respiration. These two molecules, just I explained, take part in the cellular respiration. आपण नोट्स पाठवू, व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, निश्चित समजेल. कोणताही भाग अवघड आहे असं म्हणण्याची गरज नाही, वारंवार ऐकावं लागेल. जो काही पाठ समजला असेल तो समजावून घ्या. थँक्यू, टेक केअर.